ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी. भगवद्गीतेच्या प्रथम अध्यायात आपण रणभूमीवर झालेली युद्धाची तयारी आणि त्यानंतर अर्जुनाच्या मनात असणाऱ्या शंका यांचे वर्णन पाहिले. तर आज आपण भगवद्गीतेचा दुसरा अध्याय म्हणजे सांख्ययोग याबद्दल जाणून घेणार आहोत. प्रेक्षको, भगवद्गीतेचा दुसरा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळेच या अध्यायाला अनेक ज्ञानी भगवद्गीतेचा प्राण असे म्हणतात. शेवटचे 18 श्लोक तर ज्यात स्थितप्रज्ञाचे वर्णन आहे ते इतके महत्वाचे आहेत की त्यास भगवद्गीतेची आत्मा असे म्हणतात. तर प्रेक्षक हो, आपल्या मनात असे प्रश्न नेहमीच उत्पन्न होत असते. जन्म म्हणजे नेमके काय? मृत्यू काय आहे? आत्मा काय आहे आणि परमात्मा काय आहे? स्थितप्रज्ञ म्हणजे काय? या स्थितप्रज्ञाची लक्षणे कोणती? तर अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरील रहस्य आज आपण या अध्यायात उलगडणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास त्याला लाईक, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जसे भगवान श्रीकृष्ण आपल्या ज्ञानामृत रूपी भगवद्गीतेचा वर्षाव करण्यास सुरू करीत आहेत, ध्यानात सदैव मग्न असणारे महादेव, नारद मुनी, ब्रह्मा आणि इतर सर्व देवी देवता सुद्धा पृथ्वीवर आपले लक्ष केंद्रित करून बसले आहेत. तर प्रेक्षक हो, हा ज्ञानामृताचा आस्वाद आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्यालाही आपले लक्ष आणि चित्त केंद्रित करायला हवे. इथे सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. ह्या श्लोकामध्ये उपनिषदांना गायी म्हणून संबोधले आहे. दोग्धा हा गोपाल नंदन म्हणून श्रीकृष्ण असा उल्लेख केलेला आहे. वासरू म्हणून अर्जुनाचा उल्लेख केला आहे. तर ते ग्रहण करणारे भोक्ता आहे. आणि गीतामृत म्हणजे अमृतमय, अमृतरूपी अशी गीता, याला दुधाचा उल्लेख म्हणून केलेला आहे. तर गीता हा उपनिषदाचाच एक भाग आहे, त्यामुळे त्यास गीतोपनिषद असेही म्हणतात. तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात भगवद्गीतेच्या या दुसऱ्या अध्यायातील विविध श्लोकांचे विभाजन कसे करण्यात आले आहे. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये एकूण 72 श्लोक आहेत. श्लोक संख्या जास्त असल्यामुळे आणि छोट्या छोट्या महत्वाच्या मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करायचे असल्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे. तर पाहूयात प्रत्येक भागाला दुसऱ्या अध्यायात कसे विभाजित करण्यात आले आहे. 1 ते 10 श्लोक यामध्ये अर्जुनाने अजून काही प्रश्नांची मांडणी श्रीकृष्णासमोर केलेली आहे आणि त्यानंतर श्रीकृष्णाला विनंती केली आहे की तूच मला समजव खरे काय आहे आणि यापुढे मी काय करावे. असे समजून अर्जुनाने श्रीकृष्णास आपला गुरु म्हणून स्वीकारले आहे. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेताः यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. भगवान श्रीकृष्णास अर्जुन सांगत आहे, हे श्रीकृष्णा, खरंच या प्रसंगी काय करावे, माझा धर्म कोणता आहे हे समजण्यास मी असमर्थ आहे. तर मी एक शिष्य म्हणून तुला शरणागत आलो आहे. तर तू गुरु म्हणून या प्रसंगी माझ्यासाठी काय योग्य आहे याचे मार्गदर्शन मला करावे. तर श्लोक 11 ते 30 यामध्ये भगवंताने आत्म्याला मृत्यूच नाही असे महत्वाचे ज्ञान अर्जुनास दिलेले आहे.
श्लोक 31 ते 38 यामध्ये श्रीकृष्णांनी कर्मकांडाविषयीचा उल्लेख केलेला आहे. भगवंत श्री अर्जुनास सांगत आहेत की जर तू युद्ध केले, युद्धात जर का तू जिंकलास तर तू संपूर्ण पृथ्वीवरती राज्य करशील आणि जर मृत्यू पावलास तर वीरगती प्राप्त होईल. पण जर लढलाच नाहीस तर तुझ्या कीर्तीला धक्का बसेल. अशा प्रकारचे वर्णन आपल्याला येथे आढळते. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. भगवान म्हणत आहेत, अर्जुना, जो क्षत्रिय रणभूमीवर किंवा युद्धभूमीवर मृत्यू पावतो तो त्याला स्वतःचे अहोभाग्य समजतो. कारण अशा क्षत्रियाला युद्धभूमीवर लढता लढताच मृत्यू पावल्यास स्वर्गाची प्राप्ती होते. तर हे अर्जुना, शोक करू नकोस आणि आपले कर्तव्य कर. त्यानंतरचे श्लोक म्हणजे श्लोक नंबर 39 ते 53 यामध्ये बुद्धियोग आणि निष्काम कर्म या विषयीचा उल्लेख आहे. हे सगळे आपण विस्तृतपणे पुढे पाहणार आहोत. आणि श्लोक 54 ते श्लोक 72 यामध्ये स्थितप्रज्ञ म्हणजे काय आणि ह्या स्थितप्रज्ञची काय लक्षणे आहेत, तो कसा उठतो कसा बसतो या विषयीचे वर्णन भगवंतांनी केलेले आहे. तर चला विस्तृतपणे पाहूयात सांख्ययोग आपल्याला नेमके काय शिकवतो ते. अर्जुन श्रीकृष्णास म्हणत आहे, हे केशवा, आपले हे आप्त म्हणजे भीष्म, गुरुद्रोण यांच्याशी मी युद्ध कसे करावे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे, हे पार्था, तुला काय वाटते, जर तू यांचा वध केला नाहीस तर ते मृत्यू पावणार नाही. जे प्रारब्धात आहे ते घडणारच आहे. तर तू या समुद्रात डोलण्याऐवजी त्यातून तरून जा. तुझा धर्म, तुझे कर्तव्य जे आहे ते तू पार पाड. तुला असे वाटते आहे की समोर असणारे भीष्म पितामह यांचा वध केला म्हणजे तू त्यांचा वध करणार आहेस, परंतु तसे नसून तू त्यांचा वध केलास तर फक्त त्यांच्या शरीराचा वध होणार आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास समजवत आहे, हे अर्जुना, ज्याप्रमाणे तू आणि तुझे हे कवच भिन्न आहेत, ज्याप्रमाणे तू आणि तुझा हा रथ दोन्ही भिन्न वस्तू आहेत, त्याचप्रमाणे समोर उभे असणाऱ्या भीष्म आणि त्यांचा आत्मा या दोन्ही भिन्न वस्तू आहेत. तर तू हा आत्मा जो अमर आहे त्याच्या मरण्याचा शोक करू नये. शरीर नाशवान आहे परंतु आत्मा मरत नाही, मारित नाही किंवा कोणाकडून मारलाही जात नाही. त्यामुळे ज्ञानी मनुष्य याचा शोक करीत नाही. ज्याप्रमाणे देह जुने वस्त्र सोडून नवे परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा जुना देह सोडून नवा देह धारण कर. वासांस जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देह. भगवंतांनी अत्यंत सुंदर प्रकारे हे समजविले आहे. जन्म आणि मृत्यू असे दोन द्वार आहेत. आत्मा जेव्हा मृत्यूच्या द्वाराजवळ येतो तेव्हा आपल्या शरीराचा त्याग करतो आणि त्यानंतर आत्मारूपी प्रकाश आपली पुढे वाटचाल करतो. यानंतर पुढे जन्माचे द्वार येते. तेव्हा आत्मा पुन्हा एका शिशूच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. तर अशा प्रकारे आत्मा हा अमर आहे. देह मात्र नाश पावतो. आत्मा हा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. एवढेच काय, तर एकाच जन्मात सुद्धा आत्मा वेगवेगळ्या शरीरांमध्ये पाहावयास मिळतो. आता हे नेमके कसे? देहिनोस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. श्रीकृष्ण म्हणता आहेत, ज्याप्रमाणे आत्मा हा एकाच शरीरामध्ये बाल्यावस्थेतून तरुणावस्थेत आणि त्यानंतर वृद्धावस्थेत प्रवेश करतो, त्याचप्रमाणे हा आत्मा मृत्यूनंतर
एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, तर ज्ञानी मनुष्य याचा शोक करत नाहीत. प्रेक्षक हो, तुम्हीच पाहिले असेल, तुमच्या लहानपणीचा एखादा फोटो असेल तर जन्म होतो तेव्हा त्या बालकाचा किंवा बालकाचे शरीर, त्यानंतर किशोरावस्थात त्याच बालकाचे शरीर, नंतर तरुणावस्थात त्याचे शरीर आणि वृद्धावस्थेत त्याचे शरीर हे वेगवेगळे आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आज दिसत आहात किंवा आज जे शरीर धारण केलेले आहे तसेच शरीर तुमचा जन्म झाला होता तेव्हा होते का? नाही ना. तर एकाच जन्मात सुद्धा आत्मा वेगवेगळी शरीरे धारण करतो. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहेत, ज्ञानी मनुष्य अशा मृत्यूचा कधीच शोक करत नाही, कारण की आत्मा अमर आहे आणि शरीर हे मात्र नाशवान आहे. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, तो प्रकृतीच्या बाहेरच आहे. त्यामुळे आपल्याला होणाऱ्या लाभ हानी, यश अपयश, सुख दुःख इत्यादीचा आभास आत्म्यावर न होता शरीरावर होत असतो. आत्मा हा अमर आहे, नित्य आहे, अजन्म आहे. आत्म्याला कोणत्याही शस्त्राने संहार करता येत नाही. अग्नी त्यास भस्म करू शकत नाही, जलामुळे तो वाहून जाऊ शकत नाही आणि वायू त्याला सुकवू शकत नाही. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. यापुढे सुद्धा भगवान म्हणत आहेत, एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थः कर्मबंधं प्रहास्यसि. तर भगवान म्हणत आहेत, हे अर्जुना, या सांख्य योगाप्रमाणे, म्हणजे ज्याला आपण एनालिटिकल स्टडी म्हणतो, त्यानुसार मी तुला हे ज्ञान दिलेले आहे. आता यापुढे कर्मफळाच्या आसक्तीशिवाय कार्य कसे करावे याबद्दलचे ज्ञान मी तुला देऊ इच्छितो. कारण या रस्त्यावर गेल्यानंतर आपण कधीच कर्मबंधनाच्या मोहात अडकत नाही. आणि पुढे भगवान म्हणतायत, नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अत्यंत सुंदर अर्थ आहे या श्लोकाचा. भगवान सांगू इच्छित आहेत आपणास की भगवंताचे हे घेतलेले नाम किंवा भगवंताचा झालेला साक्षात्कार हा आपणास या जन्मीच नव्हे तर पुढच्या जन्मी सुद्धा आपल्या बरोबरच सदैव बरोबरच राहणार आहेत. ज्याप्रमाणे आपण म्हणतो, आपण केलेली ही कर्मे जेव्हा आपण आपले शरीर सोडणार आहोत तेव्हा आपल्या बरोबर जात राहणार आहेत. परंतु आपण घेतलेले भगवंताचे नाम, आपण घेतलेली हरिभक्ती आपल्या बरोबर सदैव काळ राहणार आहे. असे म्हटले आहे, आपण भगवंताच्या जवळ किंवा भगवंताच्या हरिनामासाठी एक पाऊल टाकले तर हा भगवंत इतका दयाळू आहे, परमेश्वर इतका दयाळू आहे की ते आपल्या समोर 10 पावले पुढे टाकतात. म्हणजे आपण एकदा की भगवद्गीतेच्या वाचनासाठी किंवा भगवद्गीतेच्या पठणाची सुरुवात केली, सुरुवातीला लहान मुलगा असेल तर त्याला भगवद्गीतेचं हे गूढ रहस्य समजणे अत्यंत कठीण आहे. आपल्याला सुद्धा भगवद्गीता जितक्यांदा वाचावी तितक्यांदा त्यातील नवीन नवीन रहस्य किंवा नवीन नवीन परत पहिल्यांदा वाचत आहोत असे वाटते. तर भगवान येथे सांगत आहेत की आपण एक पाऊल जरी भगवंतासाठी पुढे टाकले तर तो इतका दयाळू आहे की आपल्यासाठी तो 10 पावले पुढे येणार आहे. तर ह्या मार्गावर किंवा ह्या पाथावर आपल्याला काहीच नुकसान नाही, परंतु फक्त फायदाच आहे. भगवंत काही पाहत आहे तर ते तुमचे प्रयत्न. जर तुम्ही मनापासून प्रयत्न केले तर हे भगवंतांनी दिलेले दिव्य ज्ञान
आपली बुद्धी जी मर्यादित आहे त्याने समजणे खरं तर अशक्य आहे, परंतु यासाठी सुद्धा भगवंतच मदत करतो आणि आपल्याला ह्या ज्ञानाचा किंवा ह्या ज्ञानाला समजून घेण्यामध्ये आपणास मदत करतो. यामिमां पुष्पितां वाच प्रवदन्ते विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्ति तिवादिनः. भगवान अर्जुनास सांगता आहेत, कित्येक लोक वेदांच्या अशा या अलंकारिक भाषेमध्ये इतके आसक्त होतात, त्यात वर्णन केलेल्या स्वर्गप्राप्तीसाठी निरनिराळ्या सकाम कर्म तसेच त्यापासून होणारे लाभ यांचे वर्णन वेदात आहे आणि त्यामुळे कित्येक लोक इंद्रिय तृप्तीचे असे वर्णन ऐकून त्याबद्दल मोहग्रस्त होतात. त्यात असे वर्णन केलेले आहे, तुम्ही या फलप्राप्तीसाठी हे कार्य करावे, जसे संतान प्राप्तीसाठी अमुक कार्य करावे, जसे स्वतःच्या भौतिक उन्नतीसाठी अमुक कार्य करावे आणि या सगळ्या निरनिराळ्या फलप्राप्तींसाठी कोणची कोणची कार्ये कशी करावी याबद्दलचे वर्णन वेदांमध्ये आढळते. परंतु हे सगळे भौतिक सुखासाठीचेच आहे आणि त्यामुळे ही कार्ये आपणास जन्म मृत्यू याच्या चक्रामधून बाहेर नेऊन मोक्ष प्राप्तीच्या वळणाकडे नेत नाहीत, परंतु ह्याच चक्रव्यूहात आपणास अडकवून ठेवतात. त्रैगुण्य विषया वेदान निस्त्रिगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. वेदांमध्ये प्रामुख्याने या त्रिगुणांचा म्हणजे सात्विक गुण, राजसिक गुण आणि तामसिक गुण यांचे वर्णन केलेले आढळते. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास येथे सांगत आहेत, तू या त्रिगुणांच्याही पलीकडे जाऊन स्वतःला स्थित कर. रक्षण आणि मोह यांच्या सुद्धा पलीकडे जाऊन तुला आत्मपरायण करायला हवे. याबद्दलचा विस्तृत अभ्यास आपण पुढील अध्यायांमध्ये करणार आहोत. तर वेदांमध्ये अशा त्रिगुणांचे वर्णन केलेले आहे. भगवद्गीतेतील अत्यंत लोकप्रिय असा श्लोक आपणा सर्वांस माहीतच असेल, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर् मा ते संकोस्त कर्मणि. भगवंतांनी सांगितले आहे की कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे, पण फळाची आशा करणे हे योग्य नाही. तुझ्या कर्मफळास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. त्याचप्रमाणे कर्म न करण्यासाठी तू कधीही आसक्त होऊ नकोस. आणि यापुढे भगवान सांगत आहेत, श्रुती विपतिपन्ना ते यदा स्थास्यते निश्चला समाधा वचला बुद्धिस तदा योगमवाप्स्यसि. म्हणजे जेव्हा तुझे हे मन वेदांच्या या अलंकारी भाषेमध्ये मोहित न होता आत्मसाक्षात्कारामध्ये स्थापित होईल, तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. आता हे सांगितल्यावर अर्जुन भगवंतास विचारत आहेत की पण अशा भावनेमध्ये स्थापित होणारा जो समाधीस्थ मनुष्य आहे त्याची नेमकी लक्षणे कोणती आहेत, त्याला काय म्हणतात, तो कसा व कोणत्या भाषेत बोलतो, तो बसतो कसा आणि तो चालतो कसा. अर्जुन म्हणत आहेत, अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधिक् किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अशा या स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे नेमकी काय आहेत हे विचारले आहे. आणि भगवान श्रीकृष्ण तेव्हा सांगता आहेत की जो मनुष्य स्वतःच्या सर्व कामना, इच्छा, अपेक्षा ह्या टाळतो आणि नेहमीच संतुष्ट राहतो त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. जो व्यक्ती दुःखाचा खेद करत नाही आणि सुखाची नेहमी अपेक्षाच करत नाही त्याला
स्थितप्रज्ञ असे म्हटले आहे. दुःखेष्वन् उद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः वीतराग भयक्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते. भगवान म्हणत आहेत, ज्याचे प्रीती, भय आणि क्रोध हे नाहीसे झालेले आहे आणि जो शुभ अशुभ या सर्वांवर प्रसन्न किंवा कधीच द्वेष करत नाही, तो मनुष्य स्थिर मनुष्य आहे आणि त्यालाच स्थितप्रज्ञ असे भगवंतांनी म्हटले आहे. एक अत्यंत सुंदर उदाहरण 58 ते 63 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितले आहे. कासव ज्याप्रमाणे आपले सर्व अवयव ओढून बसलेला असतो, त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या सर्व इंद्रियांना विषयांपासून लांब घेऊन किंवा आवरून ठेवायला हवे. आणि जो पुरुष आपल्या सर्व कामनांना या प्रकारे आवरून ठेवू शकतो आणि ममता, अहंकार आणि इच्छांचा त्याग करू शकतो, त्यालाच शांती मिळू शकते आणि अशा व्यक्तीसच स्थितप्रज्ञ म्हणतात. योगी हा कधीही मोहित होत नाही आणि जो व्यक्ती सदैव विचारांचे चिंतन करीत राहतो, तो त्याबद्दल आसक्त होतो. या आसक्तीमुळे कामना उत्पन्न होते. कामनेमुळे ती जर पूर्ण झाली नाही तर माणसाला क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोधामुळे अविचार उत्पन्न होतात माणसाच्या मनात. या अविचारांमुळे माणसाची स्मरणशक्तीच भ्रष्ट होते आणि त्यामुळे स्मरणशक्ती भ्रष्ट झाल्यावर शेवटी बुद्धीचा नाश होतो आणि त्या व्यक्तीचे अधःपतन होते. तर भगवान सांगत आहेत, तू ममता, अहंकार आणि इच्छा या सगळ्यांचा त्याग कर आणि एकदा की ही स्थिती प्राप्त केली की तो योगी विषयांपासून कधीच मोहित होत नाही. अंतकाळी असा स्थितप्रज्ञ व्यक्ती ब्रह्मानंदाची प्राप्ती करू शकतो. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपण म्हणतो, ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हा अध्याय दुसरा होता, त्यामुळे द्वितीयोध्याय हा अध्यायाचे नाव होते सांख्ययोग आणि हा संवाद होता कृष्ण आणि अर्जुन यामधील. म्हणून आपण हा श्लोक शेवटी म्हणतो आणि ह्या श्लोकाच्या शेवटी आपण म्हणतो श्रीकृष्णार्पणमस्तु. म्हणजे हा जे अध्याय किंवा गीता म्हणण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे किंवा गीता समजण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो सुद्धा आपण शेवटी श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करीत आहोत. मी आशा करते की अध्यायाच्या सुरुवातीस ज्या ज्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा आपण प्रयत्न करणार होतो, ती उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळाली असतील. देह म्हणजे काय, जन्म काय आहे, मृत्यू काय आहे, आत्मा कोण आहे, परमात्मा कोण आहे, आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, अशा महत्वाच्या अनेक मुद्द्यांवरील रहस्य नक्कीच उलगडण्यासाठी ह्या व्हिडिओने आपणास मदत केली असेल. आणि हे जन्म मृत्यूचे जे चक्रव्यूह आहे त्यालाच सांख्ययोग म्हणून ओळखण्यात येते. स्थितप्रज्ञ म्हणजे काय, माणसाने स्वतःला स्थितप्रज्ञ कसे करावे, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींविषयीचे ज्ञान आज आपण मिळवले आहे. तरी सुद्धा तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारण्याची कृपा नक्की करावी. मी माझ्या ज्ञानाप्रमाणे त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.